न्यूजमध्ये मी स्वप्नील परदेशी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। पाहूया गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला मोर्चा। जयचंद ॲग्रो इंडियाने 10 एकर जमीन हडपल्याचा माजी आमदार अनिल गोटे यांचा आरोप। जनता हायस्कूल कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा नृत्यविष्कार हा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम संपन्न। रावेर येथील आदिवासी कसत असलेल्या शेत जमिनीचे संरक्षण करून गौण खनिज उत्खननाबाबतची नोटीस रद्द करण्याची मागणी। आणि भीम आर्मीचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष व महासचिव यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। राज्य शासनातर्फे विविध विकास कामांची थकीत देयके अदा न केल्याने धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन तर्फे सोमवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयापासून मोर्चा काढून मुख्यमंत्र्यांचे नावे असलेले निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे। राज्य शासनाने कॉन्ट्रॅक्टरांची देयके अदा न केल्याने राज्यभरातील सर्व कॉन्ट्रॅक्टरांनी 5 फेब्रुवारीपासून सर्व विकास कामे बंद केलेली आहेत। धुळ्यातही काम बंद पुकारलेले असून कॉन्ट्रॅक्टरांनी 20 फेब्रुवारी रोजी आपली वाहने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात आणून ठेवली होती। तरी देखील शासनाने दखल न घेतल्यामुळे सोमवारी सकाळी जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयापासून मोर्चा काढण्यात आला। तसेच जिल्हा प्रशासनाला मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदनही देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी संघटनेच्या वतीने सविस्तर मागणीसह सहसंघटनेचे पत्र दिले होते, मात्र शासनाने अद्याप याबाबत काहीही उपाययोजना व कारवाई केली नाही। राज्यातील सर्व विकासाची कामे दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजी बंद केलेले आहेतच। याचाच आता पुढील पर्याय राज्यातील कंत्राटदारांकडे शिल्लक नव्हता। त्यामुळे कंत्राटदार यांच्या मागणीची शासनाने गंभीरपणे दखल घेण्यासाठी सोमवारी राज्यव्यापी मोर्चाचे आयोजन केले होते। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयापासून धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। असोसिएशनच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांना निवेदन देण्यात आले। यावेळी धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष संदीप महाले, सचिव प्रकाश पांडव, अभिनव गीते, आशिष अग्रवाल, संजय पाटील, अमृत पाटील, शीतल नवले, अरविंद राजपूत, अक्षय मुंडके, केदार जोशी यांच्यासह कॉन्ट्रॅक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्याला कल्पना असेल की लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणुकीपूर्वी शासनाने बरेच कामं PWD अंतर्गत काढले होते। ते कामं आम्ही कंत्राटदारांनी स्वतःचे पैसे लावून कामं पूर्ण केले व आज संपूर्ण महाराष्ट्राचे जवळजवळ 90,000 कोटी रुपये शासनाकडे घेणे आहे। त्याच्यातल्या 650 कोटी रुपये हे फक्त धुळे जिल्ह्याचं घेणं आहे व आमचे प्रलंबित बिलं वेळेवर मिळत नसल्याने आमची आर्थिक विचंबना झालेली आहे। आम्ही बँकेचे कर्ज असेल, खाजगी कर्ज असतील काढून हे कामं पूर्ण केलेली आहे। त्याचप्रमाणे या कामाला लागणारं मटेरियल आम्ही काही व्यापाऱ्यांकडून उधारीवर घेतलेले आहे, त्यांचे देखील देणं आम्हाला आहे। अशा परिस्थितीमध्ये कंत्राटदाराला आता स्वतःची मालमत्ता विकण्याची देखील वेळ आलेली आहे। आम्ही सातत्याने मागील 6 महिन्यापासून शासनाला वेगवेगळ्या स्तरावरती निवेदन दिलेले आहे, परंतु अद्याप देखील शासनाने आमचं कुठलंही देयक अदा केलेले नाही व आता मार्च एंड असल्याने बँकेचा सारखा तगादा आमच्या मागे चालू आहे। बऱ्याचशा आमच्या कॉन्ट्रॅक्टर बंधूंना बँकेच्या नोटीस आलेल्या आहेत। काही कॉन्ट्रॅक्टरांना तर मालमत्ता जप्तीचे देखील नोटीस आलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये आम्ही शासनाला विनंती करतो की ज्या पद्धतीने आपण लाडक्या बहिणींना व लाडक्या भावांना योजनांचा लाभ देत आहात, तर आम्ही करदाते आहोत, तर आमचं देखील बिलं अदा करण्यात यावे। आपल्याला सर्वांना कल्पना असेल की भारताच्या GDPमध्ये शेतीनंतर जर कोणाचं कॉन्ट्रिब्युशन असेल तर इन्फ्रास्ट्रक्चरचं आहे, तर
एक सक्षम असं व्यवसाय जो शासनाला खूप मोठ्या प्रमाणात कर देतो, नोकरीच्या संध्या उपलब्ध करून देतो, चा संध्या उपलब्ध करून देतो, अशा व्यवसाय जर बळकट करायचा असेल तर कॉन्ट्रॅक्टरांची बिलं हे वेळेवर अदा केली पाहिजे. अन्यथा कॉन्ट्रॅक्टर बंधू भविष्यात कदाचित अशी वेळ येईल की ज्याप्रमाणे शेतकऱ्याने आत्महत्या केल्या, तर कर्जाला कंटाळून काही कॉन्ट्रॅक्टर ते पाऊल देखील उचलू शकतात. आजच्या या निवेदन देण्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांकडे आलो आहोत व आजपासून संपूर्ण महाराष्ट्रभर काम बंद आंदोलन करणार आहोत. मृत महिलेच्या जागेवर दुसरीच महिला उभी करून जयचंद ॲग्रो इंडियाने 10 एकर जमीन हडपल्याचा आरोप शिवसेना नेते माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. मृत महिलेच्या जागेवर दुसरीच महिला उभी करून जयचंद ॲग्रो इंडियाने 10 एकर जमीन हडपल्याचा आरोप शिवसेना नेते तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की इंदुबाई निंबा पाटील यांचे दिनांक 14/8/1993 रोजी सावळदे तालुका धुळे येथे निधन झाले, तर त्यांचे पती निंबा दामू पाटील यांचे 5 मार्च 2000 रोजी निधन झाले. या मृत कुटुंबाच्या नावावर निमगुळ तालुका शिंदखेडा गावाच्या शिवारात वारसा हक्काची 10 एकर 19 गुंठे एवढी बागायत शेतजमीन होती. जयचंद ॲग्रो कंपनीचे तत्कालीन संचालक गुलाबसिंग चौधरी यांनी कंपनीच्या वतीने दिनांक 9 एप्रिल 2008 रोजी शिंदखेडा येथील रजिस्ट्रार कार्यालयात या जमिनीचे बोगस खरेदी खत नोंदविले. सदर खरेदी खतावर दर्शनात आलेल्या महिलेचे 1993 मध्ये निधन झालेले असताना मृत्यूच्या तब्बल 15 वर्षांनी तिच्या नावाचे बागायती क्षेत्र कसे काय खरेदी केले गेले या संदर्भात मयताच्या जवळच्या नातेवाईकांनी दोंडाच्या पोलिसात फसवणुकीची तक्रार नोंदवली, परंतु ही तक्रार शिंदखेडा पोलीस स्टेशनला दाखल करा असे दोंडाच्या पोलिसांनी सांगितले. 2 एप्रिल 2012 रोजी तक्रार दिली, परंतु गुन्हा दाखल केला गेला नाही. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल होऊन 14 वर्षे उलटले तरी देखील तपास सुरूच आहे. कंपनीचे जयकुमार रावल हे भागीदार आहेत. 3086 त्यांच्या मालकीचे शेअर आहे. त्या जयकुमार ॲग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने खाजगी मार्केट करण्याकरता निंबू तालुका शिंदखेडा येथे 11 सर्वे नंबर 11 क्षेत्र 10 एकर 19 गुंठे हे अस्तित्वात नसलेल्या महिलेच्या नावाने बोगस महिला उभे करून यांनी हे खरेदी केले. याबद्दल ज्यांनी ती बोगस खरेदी केली त्यांच्या विरुद्ध शिंदखेडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 103/12 हा गेल्या 13 वर्षापासून दाखल झाला आहे. अजूनही त्या गुन्ह्याचा पूर्ण तपास झालेला नाही. आता एका मंचाने अशा बोगस महिलेला उभे करून खरेदी करून घेणं आपल्या कंपनीच्या हितासाठी हे अत्यंत नैतिक आहे असं देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे. काय राज्याचे मुख्यमंत्री म्हणून प्रतिभाताई पाटील यांची जमीन असणे, त्यानंतर दोंडाच्या शहरामध्ये मध्यभागी असलेली जनता विद्याप्रसारक संस्था शिंदखेडा संचलित जनता हायस्कूल कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा नृत्याविष्कार हा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम शिंदखेडा शहरातील मनमिरा मंगल कार्यालय येथे जल्लोषात संपन्न झाला. जनता विद्याप्रसारक संस्था शिंदखेडा संचलित जनता हायस्कूल कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तसेच गायत्री माता प्राथमिक विद्यामंदिराचा आविष्कार हा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम शिंदखेडा शहरातील मनमिरा मंगल कार्यालय येथे जल्लोषात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मनोहर पाटील हे उपस्थित होते. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ संचालक गोरख पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रास्ताविकात सांस्कृतिक विभाग प्रमुख S.A. पाटील यांनी जनता हायस्कूलच्या नवनिर्मित विकास आराखडा व विद्यार्थ्यांचा प्रभावी अध्ययन अध्यापनासाठी डिजिटल स्मार्ट बोर्डविषयी सखोल शैक्षणिक माहिती दिली. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर नृत्यविष्कार व नाटिका सादर केल्या. त्यात महाकुंभ, विठ्ठलवारी, महाभारत, रतन टाटा थीम, मंगळागौरी, शिवकन्या, सावित्रीबाई फुले थीम, गणेशवंदना, नवदुर्गा, इंडियन आर्मी, राजस्थानी नृत्य व रक्तचरित हॉरर अशा अनेक विषयांवर आधारित नृत्यविष्काराचे सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकत दाद मिळवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती S.S. बदाने, श्रीमती V.H. पाटील, श्रीमती P.U. पवार, श्रीमती पल्लवी पवार, श्रीमती J.A. पाटील यांनी केले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मनोहर पाटील, ज्येष्ठ संचालक गोरख पाटील, संस्था उपाध्यक्ष अमजद कुरेशी, खजिनदार देवेंद्र बोरसे, सचिव मीराबाई पाटील, संचालक अशोक पाटील, प्राध्यापक जितेंद्र पाटील, माजी प्राचार्य M.D. बोरसे, श्रीमती S.S. बैसाने, प्राचार्य S.S. पाटील, पर्यवेक्षक B.J. पाटील, गुरुदत्त हायस्कूल वायपूरचे प्राचार्य उमेश देशले, ज्येष्ठ लिपिक किशोर पाटील यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक, माता, पालक व सरपंच आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. धुळे तालुक्यातील रावेर येथील आदिवासी कसत असलेल्या शेतजमिनीचे संरक्षण व्हावे तसेच गौण खनिज उत्खननाबाबतची नोटीस रद्द करावी या मागणीसाठी एकलव्य आदिवासी सेवा समिती व रावेर येथील आदिवासी बांधवांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. धुळे तालुक्यातील रावेर येथील आदिवासी कसत असलेल्या शेतजमिनीचे संरक्षण व्हावे तसेच येथील शेतजमिनीवर झालेल्या गौण खनिज उत्खननाची मोजणी करावी या मागणीसाठी एकलव्य आदिवासी सेवा समिती महाराष्ट्र राज्य व रावेर येथील आदिवासी बांधवांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की आम्ही रावेर येथील रहिवासी असून आम्ही जातीने आदिवासी भिल समाजाचे आहोत. रावेर गाव शिवारातील गट 11 पैकी गटमध्ये आम्ही 1 ते 15 शेतकरी असून आमचे नावे वरील ठिकाणी शेतजमीन असून वरील शेतजमीन ही कोरड आहे. केवळ आम्ही पावसाळ्यात पिके घेतो. बाकी 6 महिने आम्ही ऊसतोडीचे काम व वीट थापायचे काम, डाळिंब छाटणीचे काम, मोलमजुरीसाठी आम्ही इतर जिल्ह्यात व राज्यात व अन्य ठिकाणी पोटाची खळगी भरण्यासाठी 4 ते 6 महिने स्थलांतर होतो. पुन्हा पावसाळा सुरू होण्याआधी आम्ही आमच्या मूळ गावी परत येतो. आमच्या ताब्यातील हक्काची शेतजमिनीची मशागत करून पावसाळी पीक पेरणी करून पीक घेतो व या शेतजमिनीवर आमचे व आमच्या कुटुंबाचे उदरनिर्वाह होतो. वरील शेतजमिनीच्या व्यतिरिक्त आमच्याजवळ पोट भरण्याचे अन्य साधन नाही. परंतु आदिवासी शेतकरी पोटाची खळगी भरण्यासाठी रोजगारासाठी गेलेले असल्यामुळे पंचक्रोशीतील बऱ्याच लोकांनी त्यांच्या व्यक्तिगत फायद्यापोटी रात्री पहाटे आदिवासी लोकांची संमती नसताना दगड, माती, मुरुम अज्ञात व्यक्तीने चोरी केलेली असून त्याबाबत अर्जदारांनी वेळोवेळी तक्रार दिली असून सदर गौण खनिज घेण्यास केलेल्या हरकतीमुळे काही लोकांनी तक्रारदार यांना सुडापोटी जमीन बळकावणे, आदिवासींना जमिनीपासून हुसकावणे, राजकीय व काही अधिकाऱ्यांशी हात मिळवणे करून त्यांच्यावर खोटे दोषारोपपत्र दाखल करून शेती शर्तीचा भंग करण्याच्या उद्देशाने आदिवासींना देशोधडीला लावून त्यांना शेतजमिनीपासून बेदखल करण्याच्या उद्देशाने त्यावर रावेर परिसरातील शिवारातील शेतजमीन लगत असलेले गौण खनिजाचे अवैधरित्या उत्खनन झाले असल्याचे संबंधित अधिकारी व वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. आदिवासी शेतकरी यांच्यावर अनधिकृत मुरुम व गौण खनिज उत्खनन करण्याचे बाजारभावानुसार दंडात्मक रक्कम भरणे व मुदतीत खुलासा करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी तहसीलदार ग्रामीणच्या ऐवजी अप्पर तहसीलदार धुळे यांच्या स्वाक्षरीने नोटीस बजावली आहे. वरील शेतकरी आदिवासी भिल समाजाचे गरीब कष्टकरी लोक असून त्यांची परिस्थिती अत्यंत हालाकीची असून ते या शेतजमिनीवर त्याचे व त्यांचे कुटुंबियाचे उदरनिर्वाह करतात. या शेतजमिनीच्या व्यतिरिक्त त्यांना पोट भरण्याचे अन्य कोणतेही साधन नाही. ते आपल्या शेतीला मायभूमीस अन्न देवता मानतात. ते त्यांचे शेतीचे नुकसान करू शकत नाही. त्यांच्यावर लावलेला आरोप केवळ आदिवासींची जमीन हिसकावून त्यांना जमिनीतून हुसकावून मणिपूरसारख्या घटना घडवण्याचे षडयंत्र आहे की काय असा आम्हाला प्रश्न पडतो. म्हणून आपल्यामार्फत संबंधित विभागाने दिलेली नोटीस बेकायदेशीर नियमबाह्य असल्याने ती रद्द करावी व आदिवासींच्या जमिनीचे संरक्षण करावे अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी अशोक दुलकर, राजेंद्र सोनवणे, शशिकांत मोरे,
श्यामा मोरे, जीवन चव्हाण, किसन ठाकरे, अशोक गवळी आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी साहेबांना मौजे रावेर येथील आदिवासी शेतकरीच्या वतीने एकलव्य संघटनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. याचा पहिला जो मुद्दा आहे, या रावेर गावामध्ये आदिवासी समाजाच्या मोठ्या प्रमाणावर शेतजमिनी असून त्या कोरड जमिनी आहेत. त्या कोरड जमिनी केवळ पावसाळ्यामध्ये पीक पेरणी करतात. 6 महिने लोक इतर राज्यामध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतर होतात. त्यावेळेस काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी जाऊन यांच्या शेतीचे नुकसान वगैरे केलेलं आहे आणि त्या नुकसानच्या संदर्भात याच्या 2023ला काही 15-20 लोक त्या ठिकाणी अधिकारी बनून आलेले होते. त्यांनी यांना सांगितलं की या तुमच्या आदिवासी जमिनी आम्हाला पाहिजे. या आदिवासींनी त्यांना जमिनी देण्यात नाकार दिला. हे म्हणायला लागले का तुम्हाला जमिनी कशासाठी पाहिजे, आम्हाला उद्योग निर्मिती करायची आहे. हे लोक सांगायला लागले तुमचं नाव गाव आम्हाला माहिती नाही, तुम्ही आमच्या शेतात येतात आणि आम्हाला सांगतात जमिनी विका. आम्हाला जमिनी विकायची नाही. त्याच्यातले काही लोक म्हणायला लागले की आम्ही अधिकारी आहोत, आम्हाला जमीन ताबा कसा करायचा, जमिनी कशी खाली करायच्या आणि जमीन शर्तीचा भंग कसा करायचा आम्हाला सर्व माहिती आहे. तुम्ही 8 दिवसाच्या आत या जमिनी खाली करा, अन्यथा आम्ही तुमच्यावर विविध कलमा नव्हे तुमच्यावर मी गुन्हा दाखल करू असे त्या लोकांनी सांगितले. आणि 6 महिन्यानंतर ह्याच अधिकाऱ्यांनी त्यांना मुरुम खणण्याचा आरोप दाखल केला यांच्यावर आणि यांच्यावर खोटे केस दाखल करून आणि आता नोटीस बजावण्यात आलेली आहे. तर आम्ही जिल्हा प्रशासनाला विनंती केली आहे का तुम्ही या आदिवासींना मणिपूरसारखं जमिनीमधून हुसकावण्याचा प्रयत्न करताय. यांच्या पोटावर मारतायत, पाटावर मारून घ्या पण पोटावर मारू नका. तुम्ही जबरदस्ती या लोकांच्या सह्या मागतात. यांना काही लोक मयत झालेले आहेत शेतकरी, ते मयत लोकांच्या नावं देखील नोटिसा पाठवलेल्या आहेत या लोकांनी. तर याच्यामध्ये काही मंडळ अधिकारी, सर्कल आहे, तलाठी आहेत, काही गावाचे काही दणगाण्य लोक आहेत, काही राजकीय लोक आहेत. हे या लोकांना दबाव आणतात का तुम्ही या कोऱ्या कागदावर सह्या अंगठ्या द्या आणि या जमिनी आम्हाला द्या, तुम्हाला काय पैसे द्यायचे आम्ही देतो. त्या लोकांनी विरोध केला का ही माय माऊली आमची आहे, ह्याच्यावर आमचे मुलांचे आमचे पालन पोषण होतो, आम्ही जमीन तुम्हाला देऊन आम्ही काय करू, देशोधडीला जाऊ का पुन्हा. तर यासाठी जिल्हा प्रशासनाला आमची विनंती आहे का या ठिकाणी तुम्ही आम्हाला आत्महत्या करण्याच्या भाग पाडू नका, मणिपूरसारखं प्रकरण घडू नका या ठिकाणी. यासाठी या भूमिमाफियांचा बंदोबस्त झाला पाहिजे, आमच्या आदिवासींना न्याय मिळाला पाहिजे. यासाठी आम्ही जिल्हा प्रशासनाला आज रोजी निवेदन दिलेलं आहे. भीम आर्मीचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष व महासचिव यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात यावी या मागणीसाठी धुळे जिल्हा भीम आर्मीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत निवेदन देण्यात आले आहे. भीम आर्मी संघटनेचे संस्थापक खासदार चंद्रशेखर आझाद, राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन सिंह, राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांना सुरक्षा वाढवण्यात यावी, तसेच महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमातीवर होणारे अन्याय अत्याचार यावर प्रतिबंध लावावा या मागणीसाठी भीम आर्मी धुळेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्रात तसेच देशभर बहुजन समाजाच्या हिताचे कार्य करणारे भीम आर्मीचे संस्थापक व आझाद समाज पक्षाचे खासदार ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद आणि भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन सिंह यांच्यावर मथुरा व ओडिशा राज्यात सार्वजनिक कार्यक्रमात हल्ला करण्यात आला. यामुळे देशभर बहुजन समाजामध्ये संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे चंद्रशेखर आझाद यांना Z+ सुरक्षा द्यावी, तसेच विनय रतन सिंह आणि अशोक कांबळे यांची सुरक्षा वाढवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी भीम आर्मी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र संघटक राजाभाऊ उमाळे, जिल्हाध्यक्ष संजय चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप ऐरे, जिल्हा कोषाध्यक्ष उत्तमराव जानके, राहुल वाघ, वसीम शेख, निशांत मोरे, समाधान मोरे, धर्मेंद्र इशी, किशोर उशिरे, संजय बागुल, मालाराम चव्हाण, मुलचंद सिरसाट, भैयासाहेब करनार, बबन बागुल, सुखलाल बैसाने यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. चंद्रशेखरभाई आझाद मथुरा येथे पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी गेले असता त्यांच्यावर काही एबीव्हीच्या व सत्ताधारी गावगुंडांनी जो भ्याड हल्ला केला. तसेच ओडिशा राज्यात राज्य दौरा करत असताना तिथेही ॲडव्होकेट चंद्रशेखरभाई आझाद व भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई विनय रतन सिंघजी यांच्यावर जो एबीव्हीच्या गावगुंडांनी हल्ला केला त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, तसेच चंद्रशेखरभाईंना Z+ सुरक्षा देण्यात यावी व भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन सिंघजी व राष्ट्रीय महासचिव अशोकजी कांबळे साहेब यांना बी तात्काळ सरकारी सुरक्षा
देण्यात यावी या मागणीसाठी आम्ही आज येथे आलो होतो. तसेच जे बिहारमध्ये महाबोधी विहार मुक्ती आंदोलन सुरू आहे त्याला सुद्धा आमचा भीम आर्मी भारत एकता मिशन व आझाद समाज पार्टीचा जाहीर पाठिंबा आहे. तसेच जो 1949चा जो कायदा आहे तो कायदा रद्द करून ते बौद्धी महाविहार हिंदूंच्या ताब्यात न घेऊन बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात देण्यात यावं या मागणीकरता आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिले व मागणी केली की याच्यावर सरकार दरबारी तात्काळ कारवाई करण्यात यावी. जय भीम. पुन्हा एकदा पाहूया ठळक घडामोडी. धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला मोर्चा. जयचंद ॲग्रो इंडियाने 10 एकर जमीन हडपल्याचा माजी आमदार अनिल गोटे यांचा आरोप. जनता हायस्कूल कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा नृत्यविष्कार हा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम संपन्न. रावेर येथील आदिवासी कसत असलेल्या शेत जमिनीचे संरक्षण करून गौण खनिज उत्खननाबाबतची नोटीस रद्द करण्याची मागणी. आणि भीम आर्मीचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष व महासचिव यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.